ज्यावेळेस 2022मध्ये 989 स्कूल्स पार्टिसिपेट करत होते, आज म्हणजे 1130 स्कूल्स पार्टिसिपेट करताय. नंबर ऑफ प्लेयर्स बॉईज अँड गर्ल्स त्यावेळेला नियर अबाउट 49,000 होतं. आज आम्ही 70,000च्या पार गेलेलो आहे. पण हा जर आपण आकडा किंवा नंबर बघितला, दिस इज व्हेरी लेस. कारण ॲज मॅम सेड की 65% यूथ आज भारतामध्ये आहे आणि महाराष्ट्राचा आकडा निश्चित याच्याच जवळपास असेल. आणि नागपूरचाही बघितला आपण तर नियर अबाउट मोर दॅन 50% यूथ यामध्ये आहे. मग स्कूल्समध्ये आम्हाला त्याच्यावरती फोकस करणं फार गरजेचं आहे. फॉर्च्युनेटली मी काही गोष्टी या ठिकाणी म्हणजे ब्लेस करते की आमच्या डिपार्टमेंटने 2047ला लक्षात घेऊन मिशन लक्षवेध सारखं स्कीम्स इम्प्लिमेंट करायला सुरुवात केलेली आहे. आणि आम्ही त्याचा फर्स्ट फेज नागपूरमध्ये पार पण केलेला आहे किंवा आम्ही तो इम्प्लिमेंट पण केलेला आहे. हाय परफॉर्मन्स सेंटर नागपूरला बॅडमिंटनचं आपण ते सुरू करत आहोत इन 2-3 मंथ्स. डिव्हिजन लेवलचं आम्ही एक्सलन्स सेंटर ऑफ मिशन लक्षवेध सुरू करतोय फॉर द 4 डिसिप्लिन. परंतु हे जे काम आहे हे फर्स्ट फेजमधलं आहे. याला नक्कीच आपल्याला वाढवणं फार गरजेचं आहे, ज्याच्यामध्ये आमचं लक्ष असणार आहे किंवा असायला हवं आहे की माझ्या मनामध्ये जे आपण म्हणतोय की विकसित महाराष्ट्रामध्ये नागपूरवाल्यांनी काय करायला हवं, तर त्यामध्ये स्पोर्ट्स अवेअरनेस इज द मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट. स्पोर्ट्स अवेअरनेसमध्ये आजही खूप कमी लोक याच्यामध्ये येत आहेत. नुसतंच पार्टिसिपेशन महत्त्वाचं नाही आहे, परंतु मग खेळ का महत्त्वाचा आहे, हा लिटरसी असली पाहिजे फ्रॉम द ग्रासरूट लेवल. आपण सगळे रुरल एरियाला नेहमी जेव्हा बघतो तर ते कुठेतरी खूप मागासलेले दिसतात अर्बन ॲज कम्पेअर टू अर्बन एरिया. तर त्याला मेन फोकस करणं गरजेचं आहे. आजही आम्ही जेव्हा एज्युकेशन घेतलं तर पीटी पिरियडमध्ये आपण फक्त कवायत करत होतो है ना. बट वी वर नॉट नोईंग अबाउट द ऑलिम्पिक. काय आहे ऑलिम्पिक, कधीपासून सुरू झालं, व्हॉट इज द मेन एम ऑफ ऑलिम्पिक, हे आजही आपल्याला ग्रासरूट लेवलला आपण शिकवत नाही. तर एज्युकेशन डिपार्टमेंटकडनं इथे बरेच जण असतील तर एक तेच की एक कोलॅबरेशन विथ द एज्युकेशन डिपार्टमेंट अँड प्रायव्हेट सेक्टर. झेडपी स्कूल्सपासनं हे जर आलं, कारण मेन जो रुरल झोन किंवा आहे तो झेडपीपासनं सुरू होतो. पंचायत लेवल असेल, ग्रामपंचायत असेल, तिथे जे स्कूल्स आहेत त्याच्यामध्ये ही लिटरसी आली पाहिजे स्पोर्ट्सची. सगळ्यात मेन की ऑलिम्पिकपासनं आपल्याला ते शिकवलं गेलं पाहिजे की काय मेन आहे, स्पोर्ट्स काय आहे, तुमच्या इंटरनॅशनल लेवलच्या कॉम्पिटिशनचं इम्पॉर्टन्स काय आहे. त्यानंतर इंटरनॅशनल नॅशनल ॲथलीट्स तयार करण्याचं एम आपलं असलं पाहिजे. मोस्ट ऑफ द पॅरेंट्स किंवा प्लेयर्स जेव्हा एका सर्टन एजपर्यंत किंवा करिअरच्या एका मेन पीक पिरियडवरती येतात त्यावेळेला त्यांना नेहमी असं वाटतं की स्पोर्ट्समध्ये आता करिअर नाही आहे, तो मी गिवअप करतो. आणि या वेळेला तो काय करतो की मग डॉक्टर असेल, इंजिनिअरिंग असेल किंवा अजून कुठले कॉर्पोरेट सेक्टर असेल याचं एज्युकेशनवरती आफ्टर 10th and 12th मुलं ती भर देतात. परंतु स्पोर्ट्समध्येही आज खूप मोठ्या प्रमाणात करिअर आहे, मोठं प्लॅटफॉर्म आहे. याचं सगळ्यात मेन एक्झाम्पल आहे की आज आपण IPL बघतो, प्रो लीग बघतो, हे सगळे नॉन प्लेयर हँडल करतायत. जर तुम्ही बघत असाल कॉर्पोरेट सेक्टर हे सगळं हँडल करत आहे आणि यामध्ये मोस्ट ऑफ द जॉब ऑपॉर्च्युनिटीज आहेत. त्याची लिटरसी किंवा त्याचे कोर्सेस विथ द टाईप ऑफ युनिव्हर्सिटीज व्हेरियस म्हणजे प्रायव्हेट सेक्टर यांच्या याने सुरू होणं गरजेचं आहे. मध्ये गव्हर्नमेंटमध्ये असेल किंवा प्रायव्हेट सेक्टरमध्ये असेल. फॉर एक्झाम्पल स्पोर्ट्स मॅनेजमेंट आहे, स्पोर्ट्स सायन्स आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला एक साधं स्पोर्ट्स फोटोग्राफीमध्येही आज करिअर होत आहे. तुम्ही जर फॉरेनमध्ये बघाल तर आज प्रत्येक याला तिथे डिमांड आहे आणि जॉब वॅकन्सी आहे. त्याची लिटरसी किंवा त्याचं काउन्सिलिंग जास्तीत जास्त प्रमाणामध्ये आपल्याकडे नागपूरमध्ये याने गेलं तर अवेअरनेस बरोबर स्पोर्ट्स लिटरसी सारखा जो एक मुद्दा आम्ही म्हणतोय तो एक चांगला होऊ शकतो. आज नागपूर स्पोर्ट्स हबचं आमचं कन्स्ट्रक्शन सुरू आहे मानकापूर स्टेडियमला नियर अबाउट 700 CR. आणि आमचं एम आहे की मार्च 2027ला आम्ही त्याचं टाईम बाउंडिंग पिरियड आदरणीय मुख्यमंत्री महोदयांनी आम्हाला दिलेला आहे. आम्ही तो कंप्लीट करतोय. नियर अबाउट 25 डिसिप्लिनचं इंटरनॅशनल लेवलच्या फॅसिलिटीज आपण देतोय. परंतु नुसतं देऊन उपयोग नाही आहे. तिथे येणारा जो क्राऊड आहे फ्रॉम फॉरेन टू ग्रासरूट लेवलपर्यंत तो असला पाहिजे. त्या ठिकाणी आम्ही जे स्पोर्ट्स युनिव्हर्सिटी आणि स्पोर्ट्स स्कूल करतोय त्याच्यासाठी आम्हाला बाहेरचं प्रायव्हेट सेक्टरचा, कॉर्पोरेटचा किंवा अदर डिपार्टमेंटचा खूप सारा सहकार्य लागणार आहे आणि ह्या लेवलपर्यंत आपण ते करू शकतो. परंतु याच्यामध्ये एक स्पोर्ट डिपार्टमेंट एकटं काही करू शकत नाही. वी नीड सपोर्ट ऑफ एव्हरीवन. आणि ह्या पद्धतीने आपण जर केलं, सगळ्यात महत्त्वाचं स्पोर्ट्स काउन्सिलिंग ही एक महत्त्वाचा पार्ट आहे.
हे आपण सगळं करणं गरजेचं आहे. थँक्यू व्हेरी मच.